सचिव श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्ट आरण ॲडव्होकेट विजय विठ्ठल शिंदे, माझे शेजारी सावता महाराजांचे देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी आहेत सावताराणी देवे, आणि पालखी विठ्ठलाच्या पालखीची ज्यांच्याकडे मुक्काम असतो हे गणेश शिंदे आहेत माझ्याबरोबर. तर आरण येथे संत सावता महाराजांची जिवंत समाधी आहे आणि या जिवंत समाधीचा सावता महाराजांचा 731वा पुण्यतिथी सोहळा पुढील आठवड्यात साजरा होत आहे. तर या सोहळ्याची सुरुवात दिनांक 6-8-26 रोजी हरिनाम सप्ताहाने झाली. हा हरिनाम सप्ताह पंढरपूरचे बाळासाहेब महाराज देवकर यांच्या वंशजांनी सुरू केला आहे. 50 वर्षापासून सुरू केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने विठ्ठलाच्या पालखीचं उद्या पंढरपूर येथून प्रस्थान होत आहे आणि विठ्ठलाची पालखी एखाद्या संतांच्या भेटीला जाणं हा महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण आहे की ही सावता महाराजांच्या भेटीला येते. तर उद्या दिनांक 8-26 रोजी या पालखीचे आरणकडे प्रस्थान होत आहे. या पालखीचा पहिला मुक्काम रोपळे या ठिकाणी होतो, दुसरा मुक्काम आष्टी या ठिकाणी होतो आणि तिसऱ्या मुक्कामाला म्हणजे 10 तारखेला ही पालखी आरणला मुक्कामाला येते. संध्याकाळी 6 वाजता त्या पालखीचं आरणमध्ये आगमन होतं. आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने, देवस्थान कमिटीच्या वतीने या पालखीचं स्वागत केलं जातं. त्यानंतर त्या पालखीची मिरवणूक काढली जाते. दारोगोळा काम, शोभेचे दारोगोळा काम वगैरे केलं जातं. रात्री ती पालखी मुक्कामाला जाते. त्यानंतर 11 तारखेला आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. यावेळेला सकाळी साधारण 10 ते 12 या वेळेत फुले टाकण्याचा कार्यक्रम आणि कीर्तनाचा कार्यक्रम होतो. ही परंपरा बाळासाहेब महाराज देवकर यांच्या वंशजांनी सुरू केली आणि ते आज तागायत चालू आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारण 12 तारखेला श्रीफळ सोहळा होता. हा श्रीफळ सोहळा महाराष्ट्रात कुठेही साजरा होत नाही, फक्त आरणला साजरा होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या पालखीची आणि सावता महाराजांच्या पालखीची गाव प्रदक्षिणा होते आणि गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर त्या पुढे बारोडाचे कीर्तनाचे कार्यक्रम होतात. त्यानंतर 14 तारखेला हा विठ्ठलाची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. सारा गाव या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याला जमा झालेला असतो. अशा या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.